एकता कॉलनीत दरोडे टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपींना करण्यात आली अटक. गस्त दौरान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार यशोधरानगर पोलिसांनी एकता कॉलनी परिसरात दरोडे टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडनं लोखंडी रॉड, लोखंडी हातोडी, मिरची पावडर, दोरी, वाहन, मोबाईल असा एकूण 2,32,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास यशोधरा पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती यशोधरानगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र तायडे यांनी दिली. ऑपरेशन सुरू होतं. आदरणीय डीसीपी श्री निकेतन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिनियर पी बेदवडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे यशोधरा नगरच्या हद्दीमध्ये आम्ही संपूर्ण स्टाफसह कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एकता नगर येथील ग्राउंड जवळ काही संशयित इसम बसलेले आहेत. आम्ही प्रॉपरली ते एक प्लान एक्झिक्यूट करून तिथे पोहोचलो असता काही लोक तिथे आम्हाला दिसले आणि त्यांच्याकडे आम्ही व्यवस्थितरित्या प्रॉपरली झडती घेतली असता चाकू, तलवार, रॉड, हातोडी, लाकडी दांडा, दोरी अशा प्रकारे दरोडा टाकण्याचे साहित्य त्यांच्याकडे आढळून आल्याने आम्ही त्यांना त्वरित नॅप केलं. पोलीस स्टेशनला आणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. दरोडा टाकण्याची पूर्वतयारी त्यांची सुरू होती. 399, 402 IPC RW रेड विथ 425 आर्मा ऍक्ट आणि 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. सध्या आम्हाला तिथे 5 आरोपी मिळाले. राहिल शेख, यश दारोकार, असलम खान, तौसिफ अन्सारी, शाहिद अन्सारी हे 5ही लोक आमच्याकडे सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत. हो, ऍक्च्युली यांचे सर्व क्रिमिनल रेकॉर्ड जे आहेत ते तपासणं सुरू आहे आणि सध्या पोलीस कोठडीमध्ये असल्या कारणानं तपासावर आहे हा गुन्हा. अधिकचा तपास सुरू आहे. नक्कीच अत्यंत उत्कृष्टरित्या आदरणीय डीसीपी श्री निकेतन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिनियर पी बेदवडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे संपूर्ण अधिकारी आणि अंमलदार यांनी प्रॉपरली त्या एक चांगली कारवाई, उत्तम कारवाई केलेली आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा अशाच कारवाई आम्ही करू